स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्युलोकी व्हावा जन्माम्हा नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीते वैकुंठीचे जन सदा इच्छिता ती कै येथे ते हरीचे दास येम धर्मवास पाहे निरंतर जोडून या कर तिष्ठ तसे तुका म्हणे पावा वया पैल पार नाम मंत्र सार भाविकासी नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीती पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संतांच्या दुसरे चरणा संतांच्या दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करू गणनाथ उमाशंकराचे या सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांग आता दंडवत दुसरी बंधू सारजा जे चित्रोणाच्या आत्मजा वाक सिद्धी पावी जे सहजातीच्या चरण वजा दंडवत आता बंधुदेव ब्राह्मण जांचरी पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते चिंतया माशी दंडवत आता बंधू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माशी दंडवत आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका कीर्तने उभे होते लोका कीर्तने उभे होते लोका कीर्तनी उभे होते लोका कीर्तनी होते लोका ताळ मृदंग श्रोते देखा ताळ मृदंग श्रोते देखा मृदंग श्रुते देखा ताळ मृदंग श्रुते देखा या माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू ऐसे नमन करुणी सकळ्या हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळ्या नामा म्हणे स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा नारायण नामे होऊ जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीते प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारा यांचा सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार सर्व ग्रामस्थ मंडळीच्या द्वारा आमचे गणेशजी चिवटे साहेब यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्ताने वर्षे तिसरे घडवून आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि सर्व ग्रामस्थांच्या द्वारा मला मिळालेलं निमंत्रण डॉक्टर अभिजितजी मुरुमकर त्यांचे सहकारी यांनी करून दिलेलं स्मरण आणि म्हणून बऱ्याच वर्षानंतर तुमच्या भागातील लोकांच्या दर्शनाचा लाभ झाला। या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, अल्पवयामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात मृदंग कलेत नाव कमावलेले भरत महाराज पठाडे, व्यासपीठ चालक नाना बारीक होता लय मोठा झाला नाना नमस्कार। इकडचे सर्व गायनाचार्य, इकडचे गायनाचार्य टाळकरी महाराज, विनेकरी महाराज, हार्मोनियम वादक, भालदार, चोपदार,
तुतारीवाले नमस्कार. बरीचशी महाराज मंडळी स्पेशल आहे. मुद्दाम कार्यक्रमाला आलेले आमचे भरत महाराज सोबत हनुमान टेकडीवरून महाराज तुम्हालाही नमस्कार. उपस्थित माझ्या आई बहिणी वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, तरुण बांधव, गर्दी दर्दी शिस्त शांतता या सर्व गोष्टीच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेली भवेता. विठ्ठल पहिलं कौतुक करतो. 25 वर्षे बंद पडलेला सप्ताह पुन्हा सुरू झाला. तोपर्यंत सगळे पूर्वज लाल डोळे करून असतील वरून. आहा कटकटा त्याचे करती पितर. वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार वंशी दुराचार पुत्र झाला. कटकटाचे करीती पितर, कटकटाचे करीती पितर. वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार पुत्र झाला, पुत्र झाला. वंशी दुराचार पुत्र झाला. मला सगळ्या तरुण मंडळांनी सांगितलं 25 वर्ष सप्ताह बंद पडला होता. 25 वर्षापासून पूर्वी ज्यांनी सप्ताह सुरू केला असेल ते सगळे पूर्वज लाल डोळे करून होते. पण 3 वर्षे झाले सगळे पूर्वज खुश झाले. त्यांचे मोबाईल आले मला. आता या हयात पिढीला सप्ताह सुरू झाल्यापासून 3 वर्ष वरून तुमचे पूर्वज आशीर्वाद देत असतील. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, कल्याण इच्छिते तया कल्याण इच्छिते तया तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, कल्याण इच्छिते तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती तया कुळा. बस आता आशीर्वाद आहे पूर्वजांचा तुम्हाला. आता एवढीच एक प्रार्थना आहे, आता पुन्हा बंद पडू देऊ नका. या सगळ्या हयात पिढीवरती जबाबदारी आहे. हेवे दावे गट तट पक्ष प्रत्येक गावात आहे, माझ्याही गावात आहे. पण माझी प्रार्थना आहे, म्हणजे पुढच्या वर्षी माझी तारीख घ्या याचा वशिला लावत नाही. एक विनंती आहे, सगळे गट तट हेवे दावे विसरून 7 दिवस आपल्या दैवतासाठी एका मायची लेकरं होऊन एकत्रित येत जा. दरवर्षी पावणे 12 महिने बाकीचं सगळे करा, पण 8 दिवस सप्ताह बंद पडू देऊ नका. याचं कारण सांगतो. बाकी सगळे इथंच राहणार आहे. आपण ज्या दिवशी जाणार आहोत हे 7 दिवसाचंच कर्म आपल्या सोबत येणार आहे. कर्मानुगो गच्छति जीव एका. त्यात माझ्या आयुष्यातला हा पहिला प्रसंग आहे. सप्ताह अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी 1 दिवसचा कार्यक्रम असतो वाढदिवसाचा. 7 दिवस. याचा अर्थ गणेश भाऊचं हे परोपकारी कार्य हे त्याचं उत्तर आहे. सांगावं लागत नाही. मग हे अभिष्ट चिंतन. वाढदिवस शब्दापेक्षा अभिष्ट चिंतन शब्द संयुक्तिक का? वाढदिवस शब्दावर एक आरोप आहे भरत महाराज.
म्हणायचा वाढदिवस आहे, पण तो खऱ्या अर्थाने क्षय दिवस असतो. तितके दिवस ते कमी झालेले असतात. आपण वाढदिवस म्हणतोय. मृत्यू लोकीचे उफराटे. बोलायचं तसं नसते, तसं करायचंच नसते. नंतर पायात जोडा घाल, अंगात सदरा घाल, डोक्यात टोपी घाल, करून पहा बरं जमते काय. मराठी आहे. आता मराठीला अभिजात दर्जा मिळाला. 4 गोष्टी इतक्या चांगल्या झाल्या मागच्या 8 दिवसात. देशी गाईला राज्यमाता दर्जा. इतके वर्षे लोहगाव विमानतळ, त्याचं नाव झालं संत तुकाराम महाराज विमानतळ. अगदी थोडक्यात मला वेळ कमी आहे. अभंग सोडवायची सवय आहे. गणितासारखा सोडवणार. पुन्हा या बाबाने हसवलं नाही म्हणणार. पुढच्या वर्षी नाही बोलवणार. मी अजिबात येणार नाही, पण आमची पद्धत बिघडू देणार नाही. पुण्यश्लोक पदवी एका युगात एकाला मिळालेली आहे. सत्ययुगामध्ये पुण्यश्लोक पदवी नळराजाला मिळाली. त्रेतायुगात पुण्यश्लोक पदवी राजा जनकाला मिळाली. द्वापार युगात पुण्यश्लोक पदवी धर्मराजाला मिळाली. आणि कलियुगात पुण्यश्लोक अहिल्यादेवी. त्या माऊलीचा जन्म ज्या जिल्ह्यात झाला तिला न्याय आता मिळाला. अहिल्यानगर झालं. तिसरी गोष्ट. आणि चौथं, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. मराठी एवढी सोपी नाही. जगातली श्रीमंत भाषा, धनवान भाषा मराठी आहे. सगळ्यात. अरे श्रीमंती भाषेची गणेशराव कशावर असते? स्वरावर. ही व्याख्या आहे. स्वरावर भाषेची श्रीमंती असते. जितके स्वर जास्त ती भाषा धनवान, जेवढे स्वर कमी ती भाषा गरीब. जगातल्या पाठीवर सगळ्यात गरीब भाषा इंग्रजी आहे. ती 5 स्वराची आहे. ए, ई, आय, ओ, यू. 5च आहे तिला. 5 स्वराची म्हणून जगात गरीब भाषा. आणि जगामध्ये सर्वात जास्त स्वराची भाषा मराठी, तिला 16 स्वर आहे. म्हणून धनवान भाषा. मग काय म्हणतात? मराठीला श्रीमंत म्हणता तुम्ही, इंग्रजीला गरीब म्हणता. हो, मग इंग्रजी सगळीकडे चालते जगात आणि मराठी महाराष्ट्रातच. अरे इथेच उत्तर आहे. का? मोजकी असते ती श्रीमंती आणि व्यापून असते ती गरिबी. कोणे गावात जा तर 90 घरं तुम्हाला गरीब दिसेल, 10 श्रीमंत आहे. गरिबीचं दर्शन कुठेही आहे. तुम्ही जगातल्या कोणत्या विमानतळावर उतरा तरी तुम्हाला इंग्रजीचं दर्शन होणार. गरिबी व्यापून आहे जगात. पण मराठीचं दर्शन घ्यायचं असेल श्रीमंतीचं तर महाराष्ट्रातच यावं लागते. ज्या माऊलीनं छातीला हात लावून माझा मराठाची बोल कौतुके अमृताते पैजा जिंके, अशी श्रीमंत भाषा, धनवान भाषा मराठी. हे इंग्रजीपेक्षा कठीण आहे. इंग्रजीचा एकच शब्द पाठ करायचा असतो बरं का गणेशराव. KING. किंग मीन्स राजा. कुठेही जाऊ द्या राजा. किंग मीन्स राजा. तसं मराठीत नाही भागत. 14 15 शब्द एका शब्दाला पर्यायी आहे. नृप म्हणजे राजा, नृपती म्हणजे राजा, भूप म्हणजे राजा, भूपती म्हणजे राजा, पार्थिव म्हणजे राजा, राजन म्हणजे राजा, भूभृत म्हणजे राजा, महीपती म्हणजे राजा, महीपाल म्हणजे राजा. मग राजा पर्यायी कोणता येईल? हे आमच्या राजाचं डोकं मराठीत चालत नाही. आमचा राजा मराठीत नापास होतो, इंग्रजीत पास होतो. किंगनं भागतंय तिथं. म्हणून मी सांगत होतो, मृत्यू लोकीचे उफराटे. कुठून वाढलं? मी शुद्धीवर आहे. पायात जोडा घाल, डोक्यात टोपी घाल, अंगात सदरा घाल, करून पाबर जमते का? अरे जोडे दारातच असतात. पायात जोडा घालायचाच नसतो, जोड्यातच पाय घालायचे आहे. डोक्यात टोपी घालतच नाही माणसं, टोपीत डोकं घालतात. अंगात सदरा घालायचाच नाही, सदऱ्यातच अंग घालायचं. तसं वाढदिवस इथून वाढला म्हणायचा आहे वाढदिवस. अरे पण तेवढे दिवस कमी झालेले आहे. म्हणून संयुक्तिक शब्द आहे अभिष्ट चिंतन. अभिष्ट चिंतनचा अर्थ काय आहे? ज्या व्यक्तीवर आपलं जीवापाड प्रेम आहे ती व्यक्ती त्याचं नियोजित आयुष्य जगणारच आहे. पण त्याच्या नियोजित आयुष्यामध्ये काही अनिष्ट घडू नये म्हणून सर्वांनी एकत्रित येऊन इष्टदेवाकडे केलेली हे 7 दिवस सामुदायिक प्रार्थना, याचं नाव अभिष्ट चिंतन सोहळा. विठ्ठल आयुष्य कोण हिसकावून नेतं? एक
श्वास तुमचा मागे पुढे होऊ शकत नाही. तुमचं जे आयुष्य आहे, आयुष्य उरलं ना, रोगोरपाजा तरी मरणार नाही. असं करू नका. आणि आयुष्य पुरलं, डॉक्टरची लाईन उभी करा, जगणार नाही. मुंबईतली गोष्ट सांगतो, दिवाळीला 2-4 दिवस होते बरं. हे काहीच करत नाही, आईत खाऊ, पत्ते खेळायचं. 2-3 लेकरं. बायको म्हणायची, नुसतं काय तुम्ही नुसते पत्ते खेळता, लेकराला कपडे नाही. कटकट लावली, आत्महत्याच करील. मुंबईतली गोष्ट, घाबरून जायचं बिचारी. पुन्हा दुसरी, अहो 2 दिवसावर दिवाळी आली, लावली का कटकट, आत्महत्या करील. तिसऱ्या दिवशी, अहो आता दिवाळीला 2 दिवस राहिले, लेकराला कपडे नाही. पहाटे 5ची गोष्ट, लावली का बडबड, आत्महत्याच करील. आणि ती वैतागली, ती जाय कर आत्महत्या. आता गणेश भाऊ गेल्याशिवाय गत्यंतर का, गेलं ना ते उड्डाण पुलावर मुंबईत, मरतो म्हणला आता उडी टाकून. टाकली उडी उड्डाण पुलावून. खालून भाजीवाला भैया चालला होता. ते चपट टोपलं, त्याच्यात ते कमळाच्या फुलाच्या पाकळ्या, तशात मेथीच्या भाज्या जुड्या लावलेल्या. आणि जसं माय लुगड्याच्या पदरात घेते लेकराला, तसं पडलं हे बैमान भाजीच्या टोपलं. नाही मेलं. तुम्हाला नवल वाटेल गणेशराव, विनाकारण भाजीवालं मेलं. आणि त्याला माहितीच नाही ना, 70 किलोचा बोझा 50 फुटावून पडला, मुंडकं मोडून मेलं टोपल्याखाली. बरं ते घरून सांगून आलं तर मुलांना, काळजी करू नका पोरं हो, आज जेवढ्याची भाजी विकल्या जाईल तेवढ्याचे फटाके आणतो म्हणला. याची पोरं खुश होती, पप्पा फटाके आणतात. ते पुलाखाली मेलं. याची बायको खुश झाली, कायमची कटकट गेली. ते दुपारच्या जेवणाला घरी गेलं. ज्याचं आयुष्य, अरे कोण, जे नियोजित आयुष्य आहे ते आपण जगणारच आहोत. मग हे कशासाठी सोहळे, त्या नियोजित आयुष्यामध्ये काही अनिष्ट घडू नये म्हणून इष्टदेवाकडे केलेली प्रार्थना, याचं नाव आहे अभिष्ट चिंतन. विठ्ठल. अगदी थोडक्यात मला माहिती आहे कोणताच बुवा सांगणार नाही, हे मला सांगावं लागते. थोडक्यात डॉक्टर साहेब, ही अभिष्ट चिंतन सोहळे करण्याची गरज काय? त्याची गरज अशी आहे, ज्याची समाजाला गरज आहे त्याला आयुष्य कमी आहे, लक्षात ठेवा. आणि ज्याच्यासाठी समाज वैतागून गेला, एवढी कटकट जाऊ द्या देवा, सत्यनारायण घालू, ते प्रत्येकाच्या 10व्याला हजर आहे. असं उलट आहे. याच्यावर तर एक कीर्तन करता येईल. ज्ञानेश्वर महाराजची गरज आहे का नाही समाजाला, 22व्या वर्षी गेले. सज्जनाला आयुष्य कमी आहे. तुकोबारायची गरज आहे, 42व्या वर्षी जगाचा निरोप घेतात. एक मिनिट घेतो बरं परत. ज्ञानेश्वर महाराज, बरं का गणेशराव, नीट ऐका. ज्ञानेश्वर महाराज समाधी घेता 16व्या वर्षी भावंडांना कळालं. 16व्या वर्षी निवृत्तीनाथ म्हणले, ज्ञाना 16वं वर्ष आहे, घाई करू नको, फार कार्य करायचं आहे. मी कधी गुरुदक्षिणा मागितले का ज्ञानोबा? मला गुरुदक्षिणा म्हणून 2 वर्षे माझ्याकरता थांब. ठीक आहे दादा, मान्य केलं. सोपान काका म्हणले, मोठ्या भावाचं ऐकताना माझं नाही, तुझी काय इच्छा आहे? माझ्याही करता 2 वर्षे थांबा. ठीक आहे. मुक्ताई आली. दादा, मायबाप गेल्यापासून भाऊबीजेच्या ओवाळणीसाठी तरी हट्ट धरला होता का रे मी? मग यांचा हट्ट पूर्ण करतोस ना, माझा बहिणीचा काय? बस माझ्याकरता 2 वर्ष. 3 भावाचे मान्य केले. निवृत्तीनाथाचे 2, सोपान काकाचे 2, मुक्ताईचे 2. पुन्हा 6 वर्षे थांबले आणि मग 22व्या वर्षी समाधी. मला असं वाटते कदाचित त्यातलाच हा प्रकार असेल की ज्याचं परोपकारी कार्य आहे ते गणेशराव चिवटे. आमच्या आयुष्याचा एक दिवस घ्या देवा, पण आमच्या गणेश बाबाला जास्त दिवस जगू द्या, याचं नाव अभिष्ट चिंतन सोहळा. विठ्ठल. तुमचं महत्त्व तुम्हाला माहिती नाही, त्या अनाथ लेकराला विचारा. ज्यांची गरज भागवली तुम्ही त्याला विचारा. अरे ते लेकरं आशीर्वाद तोंडानं देत नाही. ज्यांचे लग्न होत नव्हते, 51 विवाह केले, त्यांना विचारा. अशिक्षित लोक असतील ते, आशीर्वाद कैसा देना पड़ता उस बात का पता भी उन लोगों को नहीं है. लेकिन तुम्हारी सेवा खाली नहीं गई. वो मुंह से आशीर्वाद नहीं देते, उसका हृदय रोता है कि तू जिंदगी भर सुखी रहेगा. विठ्ठल. आशीर्वाद
आशीर्वाद आणि आश्वासन याच्यात जमीन आसमान इतकं अंतर आहे. बरं का गणेशराव, मांगने के बाद जो मिलता है उसे आश्वासन कहते हैं, न मांगते मिल जाता है वो आशीर्वाद होता है. मागितल्यानंतर मिळत असतं त्याचं नाव आश्वासन आहे. पूर्वी तो वग असायचा तमाशात. वग माहिती आहे ना, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. कामापुरतं त्यांचा पहिला गण, मग गवळण. हे जरी कीर्तनाला आलेले लोक आहे तरी यांनी तमाशे पाहिलेले आहे. खरं आहे का नाही? मी जास्तच बोलायला लागलो का आज? ओम नमो तुमोरेश्वरा गिरज कुवरा पिता शंकरा रित्तीच्या वरा धाव गा पाव तुझ्या चरणी आमुचा. अरे लगेच ताल धरलाय. गण असतो, नंतर गवळण आणि मग वग. ते पूर्वी वग असायचा. त्यांचेच माणसं असतात. मी आश्वासनसाठी सांगतो, त्यांचीच माणसं असतात. ते 5-6 पटकेवाले पुढं, एक लिखाणवाला, एक कडक इस्त्रीचे कपडे घालून त्याच्यात पुढारी म्हणून उभा झाला की त्याच्यातलं एक पटकेवालं. आता आठवण आली का आमच्या गावची? 5 वर्षापूर्वी आलता तोंड दाखवायला. शांतरा. काय शांतरा? पाणी नाही प्यायला शांतरा. याचं पाणी घ्या लिहून रे. एक लिहिणारच असते. वो काय तो बसा आजोबा पाणी मंजूर झालं. दुसरं म्हातारं, पाणी कसं येईल साहेब? नदी नाही ना आमच्या गावात. असं आहे का? नदी घ्या लिहून. एक लिहायलाच असते. बसा बाबा. का नदी मंजूर? मग तिसरा, अहो नदी कशी येईल साहेब? काय डोंगर नाही आमच्या गावात? असं आहे का? डोंगर घ्या लिहून. अरे मांगने के बाद जो मिलता है वो आश्वासन, न मांगते मिल जाता वो आशीर्वाद. बरं का गणेशराव, मागायची गरज नाही. आशीर्वाद हृदयापासून मिळत असतो. म्हणून त्याच्यासाठी हा अभिष्ट चिंतन. आणि हे पहा, तुमचं महत्त्व तुम्हाला माहिती नाही. गाईच्या दुधाची किंमत वासराला विचारा. ज्याची त्याची ठरलेलं आहे. शक्ति में क्या मस्ती है बातें पहलवान को पूछो, और भक्ति में क्या मस्ती है बातें संतन को पूछो. तुमचं महत्त्व तुम्हाला कळणार नाही. ज्याच्यावर उपकार झाले त्याला विचारा. ते शब्द नसतात. अतिपरिचयामुळे महत्त्व कळत नाही. अतिपरिचय झाला कोणत्याही गोष्टीचा, महत्त्व कळत नसते. अतिपरिचय खोटा मान राहत नाही. प्रकटितो भानो जगे तुच्छ पाही, लघुशशी द्वितीयचा वंदिती सर्व भावे म्हणून सकयारे दूरदेशी राहावे. अरे बीजेच्या दिवशी चंद्राची कोर भरत महाराज पश्चिम दिशेला सगळ्या बिटर गावच्या मावल्या, चला लवकर ओवाळायला, चला लवकर. मावळलं म्हणजे महिनाभर नाही दिसायचं, चला लवकर. बीजेची कोर पश्चिम दिशेला सगळे गाव ओवाळतं. एवढा तांबडा गोळा 6:30ला पूर्व दिशेला कोणी चुकून शालूट ठोकत नाही का? ते हे दररोजचं हे महिन्याचं. एवढा फरक. अतिपरिचय खोटा मान राहत नाही. प्रकटितो भानू जगी तुच्छ पाही, लघुशशी द्वितीयेचा वंदिती सर्व भावे म्हणून सकयारे दूरदेशी राहावे. अतिपरिचयात अवज्ञा भवती. जावाई असावा, दूरचा असावा, आणि 2-4 वर्षानं येणारा असावा, मग जावायाला महत्व. इथं कोणी जावाई नसल्यामुळे बोलतो मी. दूर जवाई, दूर जवाई देव बराबर, गाव जवाई आधा. मला नाही पाहिजे, माझं ऐकतात लोक. हा भाई यांना देत जा. दूर जवाई देव बराबर, गाव जवाई आधा. पुढचं पाठ नाही. जावाई दूरचा पाहिजे, 4-2 वर्षानं येणारा पाहिजे. मग सासू नाचायचीच राहते. 4-2 वर्षांनी जावाय आला ना, घालीन लोटांगण वंदिन चरण, डोळ्यानं पाहिन जावायाला. अरे जे लेकाला खाऊ घालत नाही ना, ते जावायाला. परिस्थिती बिकट असली तरी नकच मोठी देवी गाणं राखी जावयाचा मान, राखी जावयाचा मान, मन मन राखी जावयाचा मान. नकीच मोठी देवी गाणं राखी जावयाचा मान, राखी जावयाचा मान, राखी जावयाचा
नाकाचा मोती ठेवी गहाण. यानं एवढ्या जोरात पक्वात का वाजवला? त्याला अनुभव आहे सासूचा. ए भरत्या ते 15 वर्षाचं होतं तेव्हापासून माझ्या गाडीत वागवलं त्याला. आता मोठं झालं, जॅकेट घालून फिरतंय. खरं आहे का? हा, विठ्ठला विठ्ठल. लग्नाला होतो मी म्हणून सासूचं सांगतो मी. हा? नाकाचा मोती ठेवी गहाण राखे जावायाचा मान. पण जावाई 4-2 वर्षाने येणारा पाहिजे. जावाई जर दिवसात 4-2 वेळा येत असेल गणेशराव, तर सासू दरवाजात उभी राहते एक दिवस. ए जावाया, ते तांबडी बादली भरली नळावर, हा माझीच आहे, आण येताना. एवढा दर्जा खाली. अति परिचय खोटा. अति परिचय झाला म्हणजे महत्व वाटत नाही. तसा देहाचा आणि आमचा अति परिचय झाला म्हणून आम्हाला याचं महत्व नाही. मग महत्व कोणाला? स्वर्गीचे आमर हिची ताती देवा. स्वर्गीचे आमर हिची ताती देवा. स्वर्गीचे अमर इति नादी देवा. स्वर्गीचे आमर हिची ताती देवा. स्वर्गीचे आमर हिची ताती देवा. देवा मृत्युलोकी बाबा जन्म आमा आमा आमा. नारायण नामे हो जीवन मोते. नारायण नामे नामे हो जीवन मोते. मृत्युलोकी बाबा जन्म मानव जन्म आम्हाला मिळाला बरं का भरत महाराज, पण याचं महत्व आम्हाला वाटत नाही. मग कोणाला? स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा. आम्हाला का वाटत नाही? अतिपरिचय झाला. अतिपरिचय. नरदेहाच्या एका श्वासाची किंमत करता येत नाही आणि 21,600 श्वास आपले दिवसाला चालले. हा हिशोब घरी गेल्यावर करा, जमलं तर पहा. बैठे 12 चलत 18 सोती जाए 24 मध्य मास मैथुन में साहस चलत है 30. माणूस बसला म्हणजे 12 चालतंय श्वास मिनिटाला. संत गती असते बसल्यावर. चालायला लागलं म्हणजे दीडपट प्रकरण होते. 18 मिनिटाला 18. झोपल्यावर घोरायला लागलं की 24. आणि जास्त झाल्यावर तो काय समजला, इथं 30 चालतात. बैठे 12 चलत 18 सोती जाए 24 मध्य मास मैथुन में सास चलत आहे 30. तरी 21,600 दिवसाला श्वास चालले आपले. 21,600. म्हणून सर्वसाधारण गती दिली 15 मिनिटाला 15. हिशोब करायला हरकत नाही. डॉक्टर 15 गुणिला 60 60 मिनिटं आहे ना.
15 गुणिले 60 झाले 900. हां, आणि मग दिवसाचे 12 तास 900ला गुणा 12 अष्टदर्श असं ते पूर्वी. आता काय ते बटना होत्या का थोबाडीत द्यायचे, गुरुजी गणित चुकलं म्हणजे 108 त्याच्यावरचे 2 शून्य म्हणजे 10,800. रात्रीचे 10,800, एकंदर 21,600. हे दिवसाचे श्वास. 21,614 जात है दिन रात. 21,600 श्वास दिवसाला, 30 दिवसाचा महिना, 12 महिन्याचं वर्ष आणि 100 वर्षाचं आयुष्य. आपल्या देहाचं महत्त्व सांगतो मी. त्याच्यातल्या एका श्वासाची किंमत करून दाखवा मला, एका श्वासाची. बाकीचं घरी गेल्यावर 100 एकर जमीन अर्ध्या एकरात वाढान, मुलं बाळ नाही, 90चं म्हातारं खाली टाकलं, म्हातारी 85ची जवळ बसली. आता कसं होईल? किती दिवसापासून म्हणत आली तुम्हाला नाही माझ्या बहिणी तुमच्या भावाचं दत्तक घ्या म्हणून. म्हातारं गरम डोक्याचं होतं. मेलो नाही अजून, आण गावातले लोक बोलवून आणले, प्रतिष्ठित लोक बोलवून आणले. पुतण्याच्या नावानं दत्तकपत्र तयार झालं. दत्तकपत्राचं वाचन झालं. बाबा इथं सही करा. म्हाताऱ्याच्या हातात पेन दिला, दत्तकपत्रावर पेन टेकवला आणि म्हातारा बिना सहीचा मेला. गणेशराव, 100 एकरातलं किती एकर विकल्यावर सही पुरता एक श्वास टाकल? एक एक श्वास जात है 3 लोग का मोल. त्रैलोक्य एकीकडे आणि नरदेहाचा एक श्वास एकीकडे. असे 21,600 श्वास दिवसाला, महिना 30 दिवसाचा, वर्ष 12 महिन्याचं, आयुष्य 100 वर्षाचं. ज्याच्यात एका श्वासाची किंमत करता येत नाही असा अमोल किमतीचा मानव जन्म आम्हाला मिळाला. पण याचं महत्व आम्हाला नाही, मग कोणाला? स्वर्गीचे अमर आता सविस्तर केलं तर एका चरणावर कीर्तन होईल. एवढा अभंग पूर्ण करायला मला पूर्ण सप्ताह लागल. पण अगदी थोडक्या स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा. आपण हे आम्हाला पटत नाही ना महाराज. का? स्वर्गातल्या सुविधा काय आणि मृत्यू लोकातल्या असुविधा काय? आपल्याला गुरुजी शिकवायचे ना शाळेमध्ये. तसं समजा स्वर्ग, मृत्यू, सुविधा, असुविधा. बरे का भरत महाराज? स्वर्गातल्या सुविधा, अमरत्व सिंहासन, ऐरावतासारखे वाहन, राजधानी भुवन अमरावती. अमरत्व सिंहासन आहे, ऐरावतासारखं वाहन आहे, अमरावती राजधानी आहे, कल्पतरूचे बगीचे आहे, चिंतामणीच्या भूमिका आहे, कामधेनूची खिल्लार आहे, तिलोत्तमा, उर्वशी, मेनका, रंभा या नृत्यांगणा करमणुकीला आहे. तिथेही पखवादनं विना आहे. स्वर्गात मी जाऊन आलो म्हणून सांगतो. बाजई ताल पखावज वीणा, नृत्य करई अप्सरा प्रवीणा, रंभा विकसुर धारी नवीना, सकल असंतर कला प्रवीणा, करई गान बहुतान तरंगा बहुविधंगा. मला माहित आहे यांना कळलं नाही, पण तुला गोड वाटलं ना. हे स्वर्गातलं सांगतोय. हा, बाजई ताल पखावज वीणा, नृत्य करई अप्सरा प्रवीणा. कोण? रंभादिक सुरहारी नपीना, सकल असंसर कला प्रवीणा, करई गान बहुतान तरंगा, बहुविध क्रीडई पाणी पतंगा. नृत्यांगणा आणि अमृत प्यायला आहे. हे स्वर्गातलं. उत्तम प्रतीचे घोडे बसायला आहे. हे आमचं घोडं नाही, गाढवापेक्षा मोठं, घोड्यापेक्षा लहान, मधली आवृत्ती, केसापेक्षा गोमाशा जास्त. तरी मालक त्याच्याच घोड्याचं वर्णन करतोय. तट्टुमादा रत्न घोष. हे चालतं. 7 दिवसात 3.5 कोस. एक मारला कोस बरं का नाना, मागे 3.5 कोस. तरी कोण ते इथं कोणी मारवाडी नाही ना? बरं आहे. मग मारवाडी भाषेत सांगतो. भट भटजी नो घोडो, भट भटजी नो घोडो, घोडो को खानो घनो चलनो थोडो, एक मारो छेडो नीचे भटजी ऊपर घोडो. व स्वर्गात उच्च प्रवाखाचे खोलणीये, उत्तम प्रतीचे घोडे बसायला आहे, ऐरावतासारखं वाहन आहे, अमरत्व सिंहासन आहे, अमरावती राजधानी आहे, चिंतामणीच्या भूमिका आहे, कामधेनूची खिल्लार आहे, तिलोत्तमा, उर्वशी, मेनका, रंभा करमणुकीला आहे, अमृत प्यायला आहे स्वर्गात. आता चला मृत्यू लोकाचा विचार करा. तिथे अमरत्व सिंहासन आहे, इथं 5-5 वर्षानं बदलणारा आसन आहे.
तिथं ऐरावतासारखं वाहन आहे, इथं रॉकेलवर चालणारी जीप गाडी आहे. तिथं चिंतामणीच्या भूमिका आहे, इथं डांबरी रोडला खड्डे आहे. तिथं कल्पतरूचे बगीचे आहे, इथं येड्या बाबोळी आहे. तिथं कामधेनूची खिल्लार आहे, इथं जर्सी गाईची खोंड आहे. तिथं अमृत प्यायला आहे, इथं तुम्हालाच माहिती आहे. अरे एवढ्या सुविधा जर स्वर्गात आहे आणि एवढ्या असुविधा मृत्यू लोकात आहे, तर येतीलच कशाला? आणि येत नाही तर का लिहिलं? स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती मृत्युलोकी व्हावा जन्म, मृत्युलोकी व्हावा जन्म, मृत्युलोकी व्हावा जन्म. प्रश्न लक्षात आला ना? स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. अरे एवढ्या सुविधा सोडून एवढ्या असुविधामध्ये ते येतीलच कशाला? बरं, एक लक्षात ठेवा, हा मानव जन्म आपल्याला सुखासुखी मिळाला नाही. पाप आणि पुण्य जेव्हा समप्रमाणात झालं ना, तेव्हा मानव जन्माची निर्मिती. प्रत्येकाला मानव जन्म मिळाला तो पाप पुण्य समान समे म्हणून. आणि पाप आणि पुण्य ठरवणं हे आपल्या हातात नाही. कदाचित आपण ज्याला पाप समजतो ते पुण्य असू शकतं आणि पुण्य समजतो ते पापही असू शकतं. खरं बोलणं पुण्य आहे का नाही? सत्य बोले मुखे, खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी, आहे ना? खरं बोलणं पुण्य आहे. बघा नाना, कोण आलं रे? दे ठेवून आता, लय बारीक होता तो, दे ठेवून. कारण सध्या मोदी साहेबाचा जरी फोन आला तरी 20 तारखेपर्यंत आय एम बिजी सांगत जा. होऊ शकतं आला असेल ना, काय सांगते विठ्ठल. ज्यांचे चालू असेल त्यांनी बंद करून ठेवा. मी केला बंद. हे पहा, आपण कीर्तनाला आलो, एवढंच लांबून सगळे सोडून. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना मिलेगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो राम से. विठ्ठल खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. खरं बोलणं पुण्य आहे. आता कासाबाच्या हातून सुटली गाय आणि आमचा वारकरी बाबा तिकडून येत होता, खांद्यावर झेंडा, ज्ञानबा तुकाराम. कासाबाने विचारलं, वारकरी दादा इकडे गाय बघितली का? आता काय करावं? गणेशराव, खरं बोलावं तर कासाब जातो, गायीला पकडतो, नेतो कत्तलखान्यात, तिची कत्तल करतो. आता वारकऱ्याचं खरं बोलणं गायीची हत्या आहे. बरं, खोटं बोलणं पाप आहे. अरे मग खरं बोलावं तर गायीची हत्या आणि खोटं बोलावं तर पाप करावं काय? पळवाट सांगितली. गैया के बारे में पूछ रहे क्या भाई साहब जी? तो देखो, जिस आंखों ने देखी है आंख को जबान नहीं, और जबान बोल सकती वो अंधी है, उसने गैया देखी नहीं. ज्या डोळ्यानं पाहिली ना त्यांना बोलता येत नाही. जिभेला बोलता येतं ती आंधळी आहे, तिनं तुमची गाय बघितली नाही. म्हणजे खोटंही बोलायचं नाही, खरंही बोलायचं नाही. एवढं सोपं आहे का? सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात. सत्य बोला आणि प्रिय बोला. खरं सांगा, सत्य ते प्रिय असेल कसं? म्हणून तर ते तरुण सागरजी जैन धर्माचे मोठे साधू होऊन गेले. त्यांचं पेपरला असायचं कटू सत्य. कारण सत्य कटूच असते. अरे मालक बसला बिटर गावात आणि गडी धापा टाकत आला, पाटील काय गाय सहित गोठा पेटला. काय सांगतो? शपथ. घटना खरी आहे. मालक म्हणणार आहे का आण पेढे वाटू गावात? आणि सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात. सत्य बोला आणि प्रिय बोला. गोठा पेटला सत्य आहे, पण मालकाला प्रिय वाटते का ते? बरं, कधी प्रिय असतं तर सत्य नसतं. ते निवडणुकीच्या काळामध्ये नेते मंडळी कार्यकर्ते कामाला लावतात. त्यांच्या सगळ्या सुविधा पुरवाव्या लागतात. जावयाचे जेवढे लाड केल्या जात नाही सासऱ्याकडून, तेवढे लाड 15 दिवस त्यांचे असतात. एक गाडी 10-10चा ग्रुप त्यांच्या ताब्यात. ते सगळे खर्च वगैरे द्यावा लागतो आणि त्यांना ती गावं प्रचाराची वाटून दिलेली असतात. पण 15 दिवसात एकही गाडी त्या गावात जात नाही.
गाड्या जातात कुठं? तुळजापूर, गाणगापूर, शेगाव, पंढरपूर, धोंडे जेवण. मग प्रचार सायंकाळी 5:30ला संपला की नाही ते म्हणजे चला कसं काय तुमचं गाव पॅक. 15 दिवस पॅकच असतो. तुमचं रे आमचंही पॅक, तुमचं पॅक, तालुका पॅक. अरे गेलं नाही त्या गावात पण पॅक. हे प्रिय आहे पण सत्य नाही. गोठा पेटला सत्य आहे प्रिय नाही. म्हणून पाप आणि पुण्य ठरवणं आपल्या हातात नाही. धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती. आणि ते पाप पुण्य समप्रमाणात जेव्हा होत असतं तेव्हा प्राप्ती मानव जन्माची आहे. इतका दुर्लभ असणारा मानव जन्म. दुर्लभम त्रयमेवैत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रय. जगामध्ये सर्वात मोठा दुर्लभ पहिला क्रमांक मानव जन्माला दिलेला आहे. नरदेह दुर्लभ जाणारे वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाणारे वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव 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 वासुदेव. एक नंबर आहे साऊंड सिस्टीम. याचं ऐकू नका. एक नंबर आहे. आता कोणालाही नाव ठेवतो तो 12 महिने. नरदेह नरदेह दुर्लभचा. पाप आणि पुण्य समान झाल्यावर माणसाचा जन्म मिळतो असं जर आहे. पण कोणी असंही म्हणाल हे सगळे पाप पुण्य समान झालेलेच बसलेत नाही ते. हो याच्यातले काही गरीब न काही श्रीमंत खाऊ. पाप पुण्य समान झाल्यावर जर जन्म मिळतो काही गरीब आहे काही श्रीमंत आहे. अरे भाऊ पाप पुण्य समान शब्द महत्वाचा आहे. 200 ग्राम पुण्य 200 ग्राम पाप तोही माणूसच होतो. 2 किलो पुण्य 2 किलो पाप तोही माणूसच होतो. पण 2 किलो पाप पुण्यावालं श्रीमंत होतं. 200 ग्रामवालं ऊस तोडण्याला जातं. दुसरं काय पण आहे समान समय. तैच पावी जे कर्मभूमी. असा अमोल किमतीचा नरदेह आम्हाला मिळाला. पण अतिपरिचयामुळे महत्त्व वाटत नाही. महत्त्व कोणाला? स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा. प्रश्न असा होता एवढ्या सुविधा स्वर्गामध्ये आहे आणि एवढ्या असुविधा मृत्यू लोकात आहे तर त्या सुविधा सोडून ते इथं येण्याची अपेक्षा करतील कशाला? याचं कारण आहे सर्व आहे पण तिथे कर्म स्वातंत्र्य नाही. लक्षात ठेवा कर्म स्वातंत्र्य इथे आहे. डबे तयार करायचे आणि तिथं जाऊन खायचे. तुम्ही बिटरगावला डबा तयार करा आणि तुमच्या परिवारासहित पुण्याला जाण सारसबागेमध्ये तिथं जेवण करा. तिथं जर तुम्ही डोकं चालवलं 3 दगडाची चूल मांडून येड्या बाबोईचं सरपण धावलाच वॉचमॅन. डबा इथं तयार करायचा आहे आणि पुण्याच्या सारसबागेत खायचा आहे. तसं इथे डबे तयार करायचे आणि स्वर्गात जाऊन खायचे. म्हणती संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे. म्हणजे डबे तयार झाले मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. डबे संपले मग तया पुण्याची पाऊटी सरे. सवेची इंद्रपणाची उटी उतरे. येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पुन्हा डबे तयार करता येत नाही फक्त खाता येते तिथे. म्हणजे कर्म स्वातंत्र्य नाही. कर्म स्वातंत्र्य इथं आहे. दुसरं परिवर्तनशीलता नाही त्या देहामध्ये. हे नसेल पटत बरं का गणेशराव. आता तुमचंच घेतो हातीपाय धरतो तुम्हालाच. आता 2 तास आता किती राहिले? आता काय राहिले 40 मिनिट झालं आलं उरकत. समजा सगळ्या तुमच्या चाहते लोकांनी ठरवलं या ढोक बाबाचं कीर्तन आहे
गणेशराव चिवटे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे. विनमुख जाऊ द्यायचं नाही आज कोणाला. कल्पना करा बरं, घाबरू नका. कल्पनेला काही खर्च येत नाही डॉक्टर. माझ्या उजव्या भागाला चांदीचे गोळे ठेवले 1-1 किलोचे, डोक्या एवढा ढीग. डाव्या भागाला लोखंडाचे गोळे ठेवले 1-1 किलोचे, तोही डोक्या एवढा ढीग. दोन्ही ढीग सारखेच आहे, फक्त हे 1 किलो चांदीचा गोळाचा ढीग आहे, 1 किलो लोखंडाच्या गोळाचा ढीग आहे. आणि मग जय विठ्ठल झाल्यावर संयोजक माईक जवळ. तसं जाऊ नका. 2 पैकी 1 गोळ्या सप्रेम भेट घेऊन जा. इमानदारीनं बोला. आता काय डोकं चालवतील. हे कुठे मिळतरले का 10 रुपयाला भंगारला लोखंड, चांदी 1 लाख रुपये किलो. प्रत्येक जण चांदीच्या गोळ्यावर टपलेला असेल, लक्षात घ्या. पण ज्याच्याजवळ परीस आहे त्याच्या पाया पडा. तो चांदीच्या गोळ्याला हात लावत नाही का? चांदीला परीस घासला तरी सोनं होत नाही. त्याला माहित आहे पठ्ठ्याच्या खिशात परीस आहे. बिटरगावच्या लोकांना उचलेपर्यंत 10 रुपये किलोचं लोखंड दिसणार आहे. एकदा खिशात टाकलं की 80 लाखाचं सोनं होणार आहे. लक्षात आलं का? मला काय सांगायचं आहे हे लक्षात आलं असेल तुमच्या. तसं मानवाचा देह लोखंडाचा गोळा आहे, देवतांचा देह चांदीचा गोळा आहे, आणि पृथ्वी तलावरचा परीस साधू संत आहे. म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिताति देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताति, स्वर्गीचे अमर इच्छिताति, स्वर्गीचे अमर इच्छिताति, लोकी भावा जन्मा, लोकी भावा जन्मा, लोकी भावा जन्मा. बस आता पहिलं चरण भरपूर झाला. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा, हे कळलं. पण तुम्हाला मानवाचा जन्म मिळाला तर मग करणार काय? नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नामे हे सगळे आहे स्वर्गात, पण हे नाहीत जे तुम्ही आता आनंद उपभोगला. असे मृदंगाचार्य नाही, असे गायनाचार्य नाही, स्वर्गात नाही. स्वर्गात कशाला? आपला एक महाराष्ट्र सोडून जातात माणसं, गेलं पाहिजे तीर्थयात्रेच्या निमित्ताने. आणि बरोबर परप्रांतात गेल्यावर टोप्या पाहिल्या की पडदा पाडलाच. रुको, भगवान सो रहे. गणेशराव, भगवान झोपला तर पुजारी उठल का सकाळी?
पण ह्या महाराष्ट्रातल्या टोप्या तिथेही डोके चालवतात. टोप्या कोणी घालतात का? ज्याला डोके आहे ते. मग तिथं टोपीतलं डोकं वापरतात. अजी महाराष्ट्र से आए बहुत दूर से, कुछ करो दर्शन तो होना चाहिए. 100 रुपये निघालो. प्रत्येकानं 100ची नोट दाखवली की पडदा बाजूला. करो दर्शन. का उठला म्हणतो देव? तुझ्या बापाचा गडी आहे का देव? 100 रुपयात उठवतो, नाही दिले तर झोपला म्हणतो. आणि एवढं करून 50 फुटाहून दर्शन. मग आमच्या महाराष्ट्राच्या वारकऱ्याला वाटले का इतक्या लांबून एवढा खर्च करून आलो तरी 50 फुटावर दर्शन? आपला विठोबा नाही का रे बरा? अरे आषाढीला जर्मनच्या ताटात आमटी भात खात ज्ञानबा तुकाराम म्हणत म्हणत नाचत जायचं, 1 नया पैसा खर्च नाही. आणि तिथं जाऊन आपल्या देवाच्या पायावर त्याचे पायी घाला मिठी बोल लगे जग जेते. त्याचे पायी घाला मिठी बोल लगे जग जेते. बाबा एकासाठी खाना बाहेर पुन्हा, खाना बाहेर पुन्हा. त्याचे पायी घाला मिठी बोल लगे जग जेते. त्याचे पायी एकासाठी खाना बाहेर पुन्हा. डोकं ठेवून दर्शन घेता येतं ते महाराष्ट्राच्या दैवताचं. ते बहिणाबाई चौधरी वारी करायच्या अमळनेर महाराजच्या दिंडीमध्ये जळगावून यायच्या. त्यांनी अनुभवाने 2 देवातला फरक 2च ओळीत लिहिला. मराठी लक्षात घे. 2च ओळीत 2 देवाचा फरक. सोन्या चांदीनं मढीला, त्यांची भाषा बरं का. सोन्या चांदीनं मढीला श्रीमंताचा बालाजी, शेतकऱ्याचा इठोबा, पाना फुला मंदिराजी. सांगा काय चुकलं? म्हणून आमचा विठोबा, ज्याचं कोणी नाही त्याचा विठोबा. तुकोबारानं छातीला हात लावून तुका म्हणे आमा अनाथा कारणे, तुका म्हणे आमा अनाथा कारणे. तुका म्हणे आमा अनाथा कारणे. पंढरी निर्माण केली रे, पंढरी निर्माण केली रे. ऐसी चंद्रभागा ऐसी चंद्रभागा पंढरी निर्माण
आज के आनंद की विजय, ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव कोठे महाराष्ट्रात, ऐसे संतजन, ऐसे हरिदास महाराष्ट्रात, आणि ऐसा नामघोष सांगा कोठे महाराष्ट्रात. एक महाराष्ट्र सोडला तर कीर्तनाचा आनंद नाही. म्हणून इच्छिता ती कशासाठी नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीती. महाराष्ट्र सोडा परप्रांतात नाही, भारत सोडून जा परदेशात नाही. बरं का भारत देश, मृत्यूलोक सोडून जा तर स्वर्गात नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल मनावे वेळा, हा सुख सोहळा 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 स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. म्हणून स्वर्गीची अमर इच्छिता ते देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. नारायण नामे हो जीवन मुक्त. काय करू कीर्तने अनंत गाऊ गीते. स्वर्गात नाही, त्याच्या पलीकडे सत्य लोक आहे, तिथेही नाही. आमचे जेव्हा वारकरी गणेशराव पंढरपूरला जातात, 90 वर्षाचे म्हातारे 22च्या जवानाला लाजवील असे नाचतात दशमीला आषाढीच्या वेळेस. लुब्धली नादी लागली समाधी, लुब्धली नादी लागली समाधी, लुब्धली नादी लागली समाधी, लुब्धली नादी लागली समाधी. गुण जन नर नारी लोकारे, गुण जन नर नारी लोकारे, गुण जन नर नारी लोकारे, गुण जन नर नारी लोकारे. पंडित ज्ञानी योगी महान, पंडित ज्ञानी योगी महानुभव, पंडित ज्ञानी योगी महानुभव, पंडित ज्ञानी योगी महानुभव. एकच सिद्ध साधकारे, एकच सिद्ध साधकारे, एकच सिद्ध साधकारे, एकच सिद्ध साधकारे. कल्लोळी पवित्र गाणे रामावळी, नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे रामावळी. नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे रामावळी रे, नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे रामावळी रे. लुब्धली नादी लागली समाधी, मूळ जन नर नारी लोकारी. पंडित ज्ञानी योगी महानुभाव, एकच सिद्ध साधकारी. नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी. बरं का भरत देश, तो सोहळा चंद्रभागेतला पाहण्यासाठी सत्य लोकातून जमला. आता आनंद आहे. लुब्धली नादी लागली समाधी, मूळ जन्मर लोक. आणि तो सोहळा पाहण्यासाठी सत्य लोकातून ब्रह्मदेव येतो. तो त्याच्या वाहनानं येतो गणेशराव. त्याला आपण दिसतो, आपल्याला ब्रह्मदेव दिसत नाही. काही गाडीच्या काचा अशा आहे, बाहेरचं डोळे चिकटून पाहतं, त्याला आतलं काही दिसत नाही. तसं ब्रह्मदेवाला आपण दिसतो आषाढीला. आणि ते वारकऱ्याचं नाचणं पाहून ब्रह्मदेव मृत्यू लोकातल्या लोकाच्या भाग्याचं वर्णन करतो. धन्य धन्य मृत्यू लोक मनती भाग्याचा कैसा, धन्य धन्य मृत्यू लोक मनती भाग्याचा कैसा, धन्य धन्य मृत्यू लोक मनती भाग्याचा कैसा, धन्य धन्य मृत्यू लोक मनती भाग्याचा कैसा. कोणी वाळवंटीचे सुख, वाळवंटीचे आस करती ब्रह्माधिकार, करती ब्रह्माधिकार. धन्य धन्य मृत्यू लोक मनती भाग्याचा कैसा,
धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा. याचा अर्थ सत्य लोकातही हा आनंद नाही. ते ब्रह्मदेव आपल्या भाग्याचं वर्णन ते खुणी वाळवंटीचे सुख असं करते. ब्रह्मादिक धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैचा. मी अभंगावर बोलतो, शुद्धीवर आहे. मृत्यू लोक सोडून जा स्वर्गात नाही, त्याच्या पलीकडे जा सत्य लोकात नाही, त्याच्या पलीकडे जा वैकुंठात नाही. वैकुंठात जर हा आनंद असता तर त्यांनी अपेक्षा केली नसती. वैकुंठी जैन सदा इच्छिता साती. वैकुंठाची जैन सदा इच्छिता मुक्त कीर्तनी अनंत गाव घेती. मी कशा करता वाढवलं? कीर्तन परप्रांतात नाही, परदेशात नाही, स्वर्गात नाही, त्याच्या पलीकडे सत्य लोकात नाही, त्याच्याही पलीकडे वैकुंठात नाही. आणि वैकुंठात असतं तर वैकुंठीचे जन सदा इच्छिता ती कै येथे येते हरीचे दास. त्यांना अपेक्षा केली नसते. इथपर्यंत आलो आपण. 2 चरण राहिली, अर्धा तास राहिला आणि बरोबर सर्व महाराष्ट्राला माहिती आहे ढोक महाराज बिघडलेल्या घड्याळी दुरुस्त करणे, त्याच्यात तडजोड नाही. बरोबर एकदा हात वर करा, एका तालात बरं का. गडबड करायची नाही, हार घालायची गडबड करू नका, थोडी मजा करू आपण. विठोबर एक थांबा. हा एक हात वर करा. हा एक टाळी. हे पा एक झाला. हा ताकद. हा शाबास. एक. हा एक घाई करायची नाही. एक. हा एक. एवढं घे शूटिंग मध्ये. अरे टाटा बिर्लाल नाही, बिटर गावचा आनंद. विठोबा इच्छितात देवा स्वर्गीचे अमर. इच्छितात देवा अमर
गाऊ गीती कीर्तनी अनंत गाऊ गीती कीर्तनी अनंत कीर्तनी अनंत गाऊ गीत स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्युलोकी भावा जन्म आमा नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तने अनंत गाऊ गीती वैकुंठीचे जन सदा इच्छिताती याचा अर्थ वैकुंठात सुद्धा हा आनंद नाही कै येथे येते हरीचे दास इथपर्यंत आलो आपण ठीक आहे वैकुंठातले लोक वैष्णवाची अपेक्षा करतात याच्यात काही विशेष वाटत नाही वैकुंठातले आणि वैष्णवाची अपेक्षा करतात पण एकंदर 8 लोक आहेत जे दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होत नाही राजा वेश्य येम अग्नि चोरो बालक याचकाः परदुःखम न जानन्ति अष्टमो ग्रामकंटकः लक्षात आलं का हे 8 लोक राजा दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होत नाही पहिला नंबर राजाचा लावला आणि प्रजेच्या दुःखानं दुःखी होणारा राजा जर देशाला मिळाला तर समजायचं तो राजा नाही देशाला मिळालेली ईश्वराची देणगी आहे
एखादाच, नाहीतर कठीण आहे रे बाबा. चिवटे महाराज, आता आमच्या कास्तकाराला तर कोणीच वाली नाही भाऊ. वस्तुस्थिती सांगतो. तुम्हाला खताची गोणी फोडून पाहण्याचा अधिकार आहे का? त्याच्यात रेती असू द्या, नाही तर विटाचा भुगा, पैसे मोजान मोकाट्यानं आणून टाका शेतात, अजिबात तक्रार करायची नाही. तुमचा 1 नंबरचा गहू मार्केटला न्या, एवढा चाकू खूपच ते. असं वाटतं का शेतकऱ्याच्या पोटातच घातलं चाकू. आमचा 1 नंबरचा माल उभं पोत फाडतंय ते, आणि आम्हाला अधिकार नाही खताची गोणी फोडून पाहायचा. विटाचा भुगा टाकला का रेती, पैसे मोजा नाना शेतात मुकाट्यात. म्हणून चिवटे महाराज, 2 गोष्टी विसरू नका. एखादी नटी मरण पावली तर महिना टीव्हीला दाखवतात. हो, आता फार नुकसान झालं का भारताचं. मरण आहेच प्रत्येकाला, महिना. आणि सीमेवर जवान मेला तर त्याची साधी बातमी येत नाही पेपरला. जो देशासाठी मेला त्याची बातमी नाही, आणि नटी मेली तर महिनाभर दाखवतात. जरा विचार करा. म्हणून 2 वेळेला दोघाला विसरू नका. दुपारी जेवताना कास्तकाराला विसरू नका, रात्री झोपताना जवानाला विसरू नका. 1 पंतप्रधान झाले भारताचे, ज्यांनी दोघांचाही स्वीकार केला होता. जय जवान जय किसान, लाल बहादूर शास्त्री. म्हणायचंय, अरे किती विज्ञान पुढे जाऊ द्या, तरी 500ची नोट खातं का बटाट्याच्या भाजी सोबत? खाऊन दाखवा बरं. चपातीच पाहिजे, आणि ते काय कारखान्यात निर्माण होते का चपाती? आमचा कास्तकार घाम गाळून मातीतून निर्माण करतो. बरं, त्याला काय 5 लोकांचा परिवार आहे कास्तकार, 5 लोकांच्या परिवाराला 10 क्विंटल गहू लागतात. अरे मग तो 100 क्विंटल कशासाठी पिकवतो? 90 क्विंटल जनतेसाठी. हे लक्षात ठेवा प्रत्येकाने. 90 क्विंटल त्याचं धान्य जनतेसाठी आहे. शेवटे बाबा, आज कास्तकार देवाजवळ जाऊन रडतो, त्याचे अश्रू पुसायला कोणी नाही, एकटाच रडतो. एक मिनिट घेतो आणि ते देवाला विचारतंय, भगवान मैंने मौसम से ज्यादा हुकूमत को सहा है, किसान पानी में कम आंसुओं में ज्यादा बहा है. दूसरा प्रश्न, मैं उगाता हूँ कपास तो सारी दुनिया कपड़े पहनती है, फिर मेरी लाश एक कफन के लिए क्यों तरसती है. वस्तुस्थिती आहे. जो जगाला अन्न देतो तो दुर्लक्षित. रात्री झोपताना विचार करा, आमच्या जवानाच्या खांद्यावर रात्रभर बंदूक आहे, म्हणून आमची रात्रभर झोप सुखाची आहे. त्यांनी बंदूक ठेवली का झोप संपली तुमची. म्हणून दुपारी जेवताना आमच्या भोळ्या बाबड्या कास्तकाराचं स्मरण करा, आणि रात्री झोपताना सीमेवरच्या जवानाचं. विठ्ठल एखादाच राजा, चाणक्य नीतिकार सांगतात, 8 लोकात पहिला नंबर राजाचा घातला. राजा वेश्या यम चाग्नी चौरो बालक याचका हा परदुःखनम जाणते अष्टम ग्रामकंटक हा. मी आधी आधार शोधतो मग बडबड करतो. हे चाणक्य नीती वाचा, पहिला राजाचा नंबर आहे. परदुःखन जाणते. तिथे गेल्यानंतर, सरकार अरे काय को रोते हो, घी शक्कर खाते जाओ. आपल्या चष्म्यातून नाही. जरा विचार करा, एकच राजा, आता किती आरोप येऊ द्या तरी ती जागा सोडायला तयार नाही. शंकित वाणी एक परीट बदला. गुप्तहेर फिरत होते की नाही, गुप्तहेर. सासरा जावयाचं, आता वाढवत नाही, रामायण होऊन बसल. सासरा जावयाचं भांडण रात्री 12ला, आणि रामाचे गुप्तहेर फिरतात. काय समजला सासऱ्या, अयोध्येचा राम आहे का मी? 6 महिने होती त्याची सीता,
आणि परत स्वीकारली. तसं स्वीकारा, चालता हो. हे गुप्तहेराने दुसऱ्या दिवशी सांगितलं, प्रभू काल तुमच्या नावाचा उद्धार झाला. सासरा जावयाच्या भांडणात जावाई म्हणला सासऱ्याला, मी काय राम आहे का? 6 महिने सीता होती, परत स्वीकारली, चालता हो. प्रभूचे डोळे भरून आले. लखन जी भैया, कल सुबह सीता को रथ में बिठाकर छोड़ के आना, जंगल में लौट कर नहीं लाने का मेरा आदेश है. झालं. दुसऱ्या दिवशी सीतामाईला रथात बसवलं, जंगलात रथ वळवला. उतरो भाभी. गणेश भाऊ, सीतामाई उतरल्या आणि लक्ष्मणानं दंडवत घातला आणि रडायला लागला. तिला माहितीच नाही तोपर्यंत. क्यों रो रहे लखन भैया? भाभी 14 साल माँ की तरह, बेटी की तरह मुझे संभाला, अब दोबारा आपका दर्शन कब होगा? मतलब भैया का आदेश है, जंगल में अकेली छोड़ के आओ, लौट कर नहीं लाने का. मग रडली वगैरे तर ते तसंच मला होतं. त्यागेले का राम प्रभूनी लक्ष्मणा मजला, असा मी काय गुन्हा केला. वहिनी शंकित वाणी एक परीट वदला, त्याच्या बोलण्यावर तुम्हाला सोडलं. अरे एक शंका घेतो, पत्नीचा त्याग करतोय राजा. तुम्ही लक्षात घ्या. म्हणून राजा परदुःखम न जाणंती. वेश्या, ते वाढत चाललं प्रकरण. वेश्याभोगी कवडावेचे दारीचे पुणे येते. लाजीरवाणी दीक्षिताचे काय सांगू. वेश्या परदुःखम न जाणंती. त्याच्यात नंबर अग्नी. गावाला लागला आग तर गरीबाचं घर आहे, पेटवायचं नाही, श्रीमंताचं पेटवा, असा अग्नीमध्ये फरक. परदुःखम न जाणंती. चोर दुसऱ्या दुःखात दुःखी होत नाही. बालक, याचक आणि ग्रामकंटक म्हणजे गावात भांडणं लावणं, हा ज्याचा खानदानी व्यवसाय आहे. त्याच्या पंजोबानं केलं, त्याच्या आज्यानं केलं, त्याच्या बापानं, हाही तेच करतो. पोरही तशीच तरबेत झाली. त्याला म्हणतात ग्रामकंटक. त्याच्यात येमाचा नंबर आहे, दुसऱ्या दुःखात दुःखी होत नाही. असा निर्दयी असणारा येम सुद्धा यम धर्म वाट पाहे निरंतर, 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 यम धर्म यम धर्म वाट पाहे निरंतर, 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 यम धर्म वाट पाहे निरंतर. जोडनिया कर तिष्ठता से, जोडनिया कर तिष्ठता से, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नामे होऊ जीवन मुक्त. जोडनिया कर तिष्ठता से, जोडनिया कर तिष्ठता से, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नामे होऊ जीवन मुक्त. पाहे निरंतर, जोडनिया तिष्ठता से, जोडनिया तिष्ठता, तिष्ठता से. एवढा निर्दयी असणारा यमधर्म पण हात जोडून उभा आहे. कोणासाठी? कै येथे येते हरीचे दास. आणि त्यांच्यापासून अपेक्षा काय?
कथा श्रवण व्हावयास कथा श्रवण व्हावयास श्रवण भावयास कथा श्रवण भावयास यम धर्मा थोर आस यम धर्मा थोर आस यम धर्म थोरास पाहे रात्र दिवस पाहे रात्र दिवस वाट कर जोडोनी वाट कर जोडोनी वाट कर जोडोनी वाट कर जोडोनी धन्य धन्य हरीचे दास धन्य धन्य हरीचे दास धन्य धन्य हरीचे दास धन्य धन्य हरीचे कीर्तनकाराच्या बोलण्याला पुरावा पाहिजे. ते प्रकाश साठे सांगतात ना, पुरावा पाहिजे. जो कीर्तनकार पुरावा देत नसेल त्याला पुरावा. मग कथा श्रवण व्हावयास यम धर्मा थोरास आणि पाहे रात्रंदिवस वाट कर जोडूने करणे वाट कर जोडूने बरं का. तसं यम धर्म वाट पाहे निरंतर जोडून या कर तिष्ठत असे. अजून 12 मिनिट आहे बरं का गणेश भाऊ, जमते आता. एकदा यम धर्माने सांगितलं जा रे, आपले लोक आणा बरं. ओळखायचे कसे? तो मोठा अभंग आहे, घरी गेल्यावर वाचा भरत महाराज. यमधर्म सांगित होता, हो म्हणत जाणं, होला काय खर्च आहे का? यमधर्म सांगित होता, तुम्ही जावई मृत्यू लोका आपुलाला लोक जितुका तितुका आणावा ऐका त्याचे कोयरंग करती निंदा धरती राग खरी खोटी चहाडे सांगे ते कोळ आपले लटके वासनेच्या नवसा करती करविती पसहिंसा तेने बहुता दिवसा भरवसा तुम्हा दिला आहे देव सांडून देवता उपासक मंत्र संचारी जे लोक झोटे येताय खेताय देख सक्के बाप तुमचे लटके वासनेच्या नवसा. ही सगळी यादी आणि यादीला नाव लागलं हे कळालं लोकांना. पेपरफुटी गेले पंढरपूरला, वाचवा नामदेव महाराजाला म्हणाले. काय झालं? नाव लागलं यादीला. नामदेव महाराज म्हणले वाचायचं असेल तर एकच उपाय आहे, काय? तुळशीची माळ घालावं लागेल. 2-2 माळा घालतो महाराज. एकानं 2-2 माळा घातल्या, झेंडे खांद्यावर नामदेवाच्या दिंडीत नाचवू लागले. यमदूत गावात आले. अमुक अमुक पंढरपूर, अमुक अमुक पंढरपूर, अमुक अमुक पंढरपूर. पंढरपूर म्हणाले, इथं कुठं कीर्तनात जात नव्हतं, पंढरपूरला कसं गेलं? तिथं गेले यमदूत. नामदेव महाराज म्हणले नवीन माळकऱ्यांनो आले बरं कर तुमच्यासाठी. आता काय करावं महाराज? पताका उंच करा. तुमचे पताकाचे भार भेने पळती हे मकिंकर. पळाले म्हणून वाकरीपर्यंत जाऊन मीटिंग घेतली त्यांनी. म्हणले असे पळू गेलो, कामावर ठेवर का मालक? पुन्हा प्रयत्न करू. आता आले नामदेव महाराज म्हणले आता पताकावर भागत नाही रे. यमदूत आले पुन्हा. आता तुम्हाला वाचायचं आहे का? मरायसाठी माळा घातल्या का महाराज? 9 वाजल्यापासून तेच विचारता वाचायचं का? मग एकच उपाय आहे, सांगा ना. देवाच्या नामाचा जय जयकार करा. बोला पुंडलिक परिणाम दड 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 तोड 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 दड 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 तोड दड 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 तोड 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 दड 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 तोड 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 फळ सुटला काही काळा बापुडिया रे. 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 शिवनाम शीतळ मुखी सेवी माता पडिया रे. शिवनाम शीतळ मुखी सेवी माता पडिया रे. शिवनाम शीतळ मुखी सेवी माता पडिया रे. शिवनाम शीतळ मुखी सेवी माता
पळाले. अरे काय झालं रे? ते दिंडीत गेले महाराज. तिथं का नाही गेला? गेलो. मग तो दिंडीचा मालक दिंडीत येऊ देत नाही. कोण? दूत सांगत शे यमा, दिंडी पुढे चाले नामा, आणि तो नागवितो आमा, विष्णुदास म्हणून या. ते करतात काय? त्यांनी 2-2 माळा घातल्या महाराज तुळशीच्या. तुम्ही तो दिंडीत गेला नाही दिसला कशा? सदऱ्याच्या वर आहे, लांबून दिसत. बरं ते जाऊ द्या. अजून काय करतात? अजून आम्ही दिसल्या बरोबर बोला पुंडलिक ज्ञानदेव, असं आहे का? मग येम धर्म सांगे दूता, तुम्हा नाही ते सत्ता, जेते होय हरिकथा सदा घोष नामाचा. नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवाय सुदर्शन यावा परत फिरे भोवती. नका जाऊ तया सुदर्शन यावा परत फिरे भोवती. आजपासून बेटरगावच्या सीमेवर जायचं नाही. सप्ताह सुरू झाला आता 3 वर्षापासून. नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवा सुदर्शन यावा, गिरटे फिरे भोवती. उलट विष्णू दासाचे वंदिती, शरण रजते येम. म्हणून येम धर्म वाट पाहे निरंतर, जोडून कर तिष्ठतसे. आता थोडीशी मजा सांगतो. तो राम अधिकम नाम इति मे निशिलामती तोया तू तारित योध्या नामना तू भुवनत्रयम. स्वतः हनुमानजी म्हणतायत रामचंद्र प्रभूला, तुमच्यापेक्षा तुमच्या नामात ताकद जास्त आहे मालक, तुमच्यापेक्षा तुमचं नाम श्रेष्ठ आहे. सरळ कशाला? उलट घेतलं तरी मारा मारा ये मंतर उनके अंतर भेदारे. मारा मारा ये मंतर उनके अंतर भेदा. मारा मारा ये मंतर उनके अंतर भेदा. हो मारा मारा ये मंतर उनके अंतर भेदा. वाला था सो हुआ वाल्मीकि भेट भई नारदा. 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 नाम राम से जागा भाई, राम नाम से जागा, राम नाम से जागा भाई, राम नाम से जागा, राम नाम से जागा भाई, राम नाम से जागा, राम नाम से जागा भाई, राम नाम से जागा. सरळ नाही, मारा मारा म्हटलं त्यानं. मारा मारा येही मंतर उनके अंतर भेदा. वाला था सो हुआ वाल्मीकि भेट भई नारदा. नाम राम से ज्यादा भाई, नाम राम से ज्यादा. म्हणजे तुम्ही त्रेतायुगापुरता आहे, नाम चंद्र सूर्य असेपर्यंत आहे. एक फरक. तुम्ही अयोध्या तारली, नामानं त्रैलोक्य तरलं. दुसरा फरक. तुम्ही एका अहिल्याचा उद्धार केला, नामानं कितीकांचा झाला. आणि चौथा फरक, तुमचं दर्शन घ्यायला द्वारपालासोबत वशिला लावून राजमहालात यावं लागतं, पण नाम घेणाऱ्याच्या झोपड्यात सुद्धा दर्शन द्यायला तुला जावं लागतं. तुम्हाला माझा अनुभव सांगतो देवा. हनुमानजी म्हणले, मी फक्त तुमचं नाव घेतलं, तुमचं नाव घेतलं. जय श्रीराम. ज्याचं नाव घेतलं तो राम, ज्यानं घेतलं तो हनुमान. ज्याचं नाव घेतलं तो राम पुलावून गेला, पुलावून. आणि ज्यानं नाम घेतलं तो जय श्रीराम.
जिमी अमोघ रघुपती करबाना येई भाती बिर चले हनुमाना जिमी अमोघ रघुपती करबाना येई. धनुष्यापासून बाण सुटावा तस हनुमानजी एका उडीत एकाच उडीत गेले. तुका म्हणे पावावया पहिलं पार तुका म्हणे पावावया पहिलं पार पावावया पहिलं पार तुका म्हणे पावावया पहिलं पार. नाम मंत्र सार नाम मंत्र सार भाविकाची हाय नारायण नाम हो जीवन होते नारायण जीवन होते. नाम मंत्र सार मंत्र भाविकाची रामाला पुलावून जावं लागलं आणि नाम घेणारा एका उडीत पलीकडे. तुका म्हणे पावावया पहिलं पार नाम मंत्र सार भाविकास. हे सामर्थ्य नामात असल्यामुळे स्वर्गीची अमर इच्छिता ते देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मामा करू काय नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाहू गीत. बरोबर सगळ्या चरणाचा स्पर्श झाला. आता 2 मिनिट यासाठी घेतो बरं का गणेशराव. ज्यांना ज्यांना मायबाप असेल ते भाग्यवान आहे. मायबापाची सेवा करू नका. आपले मायबाप जास्त दिवस जगावे असं वाटत असेल फक्त तुम्ही भाऊ भाऊ एकमेकावर प्रेम करा. तुमचं भावाभावाचं प्रेम पाहलं मायबाप बिना औषधाचे 10 वर्ष जास्त जगतील. आणि भावाभावाची रोजची भांडणं पाहिली की 6 महिन्यात जगाचा निरोप घेतील. फार खर्च येत नाही. कुत्र सांभाळायला खर्च आहे तेवढा मायबाप सांभाळायला नाही. जर चुकून कोणी वृद्धाश्रमात टाकलं असेल तर आजचं कीर्तन संपल्यावर घरी जा. घरी गेल्यावर आतून कडी लावून बायकोच्या पाया पडा. एकांतात कोण पाहते तुम्हाला, काय हरकत आहे. ती एवढंच म्हणणार आहे काय डोक्यात फरक झाला का चांगला कीर्तन ऐकायला गेलता. नाही, डोकं जाग्यावर आलं म्हणा. माझ्या मायबापाला घरी आणतो म्हणा. मायबापाची इच्छा नाही तुम्ही सेवा करावी. मायबापाची एकच इच्छा असते, माझा दादा, माझा राजा, माझा लेख दिवसभरात एकदा माझ्या डोळ्यानं दिसावा. या पलीकडे मायबापाची इच्छा नाही. आणा बंगल्यात ठेवाय तुमचं चालणार नाही. ती मला बंगल्यात नाही ठेव, नका ठेवू. दाटीवाटी जनावर बांधा, गोठ्यात कोपरा खाली करा, तिथे मायबापाला ठेवा. फाटके 2 पोते मडकटल्या 2 गोदड्या द्या. जर्मनचे ताटं 2 तांबे प्लास्टिकचे. आता काही खर्च आहे. स्वयंपाकही करू नका. उरलेली एखादी भाकरी बायकोच्या चोरून पॅन्टच्या खिशात घाला. ज्या मायबापानं उसनं पासनं केलं, उपवासी राहिले आणि तुम्हाला पदवीधर केलं, त्यांच्यासाठी रोज 1 भाकरी चोरा, पाप लागणार नाही. आणि ऑफिसला जाताना मोटरसायकलनी, फक्त मोटरसायकल गोठ्याकडून न्या. का? जसे जनावरं चाऱ्यासाठी हंबरतात तसे मायबाप भूक लागल्यामुळे मोटरसायकलचा आवाज ऐकत बसले असतील. येईल मग आमचा दादा. मोटरसायकल गोठ्याकडून न्या. गोठ्यापुढे उभी करा, उतरू नका. खिशातली भाकरी काढा, कुत्र्याला फेकता तशी फेका. गोठ्यात पाहू नका शेणात पडली का गव्हाणीत. तुमचं काम झालं, जा निघून. आता दोघालाही उठवत नाही. भरत महाराज तरी माय घुसत घुसत येईल. ती भाकरी लुगड्याच्या पदरानं पुसून काढल जे लेकानं फेकली आणि कोपऱ्यात जाईल, त्यांचा वाटप होईल. अर्धी भाकरी बापाच्या ताटात, अर्धी मायच्या. भाजी नाही, मुखात दात नाही, चावत नाही, भूक लागलेली आहे. भुगा करतील, त्याच्यात पाणी ओततील.
जरा वेळ राहू देतील आणि डबडबल्या डोळ्यानं एक एक घास खाताना माय बापाकडे पाहून आणि बाप मायकडे पाहून अभिमानानं एवढा शब्द वापरतील, भाकर आपल्या दादानं दिली म्हणाल, भाकर आपल्या राजानं दिली म्हणाल, भाकर आपल्या लेकानं दिली म्हणाल. कुत्र किती प्रेमानं सांभाळा, चावल्याशिवाय राहणार नाही. माय बापाला फेकून भाकरी वाढा, आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा नारायण नामे हो जीवनमुक्त कीर्तिनी अनंत गाऊ गीती यमत वैकुंठी जन सदा इच्छिता ती कै येते येते हरीचे दास यमधर्म वाट पाहे निरंतर जोडून या करत इष्ट तसे तुका म्हणे पावा वया पैल पार नाम मंत्र सार भाविका असे. बऱ्याच वर्षांनी योग आला. तिकडे आमचे चिलवडीचे बिहार पाटील तिथे हुरड्याचा कार्यक्रम, तिथे बरेच वर्ष कार्यक्रम. पण डॉक्टर साहेबांनी कुणकुण वशिला लावला. मला त्यांचं पाहिलंही नाही. डॉक्टर बोलतोय बिटरगाव, बस एवढं. म्हटलं असली तर जरूर देतो, नसली तर नाही म्हणून सांगतो. आणि अजून आयुष्यात तारीख चुकवली नाही म्हणून विचारपूर्वक देतो. जमलं ते. नंतर कळालं आमचे गणेशजी चिवटे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आणि विशेष सगळ्या तरुणांचा सहभाग आहे. बरं का बाबा, आता आमचं 71 चालू आहे, आता आमचं काही खरं नाही. पण तुम्हाला सांगतोय शेवटच्या श्वासापर्यंत 8 दिवस या सप्तासाठी दरवर्षी एका मायेची लेकरं होऊन एकत्रित या, बस एवढीच अपेक्षा करतो. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय